आपण कोरोना व्हायरसचा सामना केला आहे. त्यामध्ये आपण कुठं सावरत नाही. तर आता आणखीन एक रोग ब्रेन ईटिंग अमिबा हा आला. हा रोग थेट मेंदूवरच हल्ला करत असतो. या रोगाचे सध्या केरळमध्ये दिसून आला आहे. हा आजार असाधारण संसर्गात मेंदूवर गंभीर परिणाम होऊन कधीकधी रुग्णांचा मृत्यू होत असतो. हा आजार नेग्लेरिया फोउलेरी नावाच्या अमिबापासून याचा संसर्ग होत असतो, ज्याला ब्रेन ईटिंग अमिबा असे म्हणतात. हा आजार केरळमध्ये फक्त कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यापुरता मर्यादित, पण हा आजार राज्याच्या इतर भागात पसरत आहे. हा आजार 3 महिन्याच्या बाळापासून ते 91 वर्षाच्या वृद्धापर्यंत याचे अनेक जण शिकार होत आहेत. ब्रेन ईटिंग अमिबा हा आजार केंद्रीय मज्जासंस्थेवर हल्ला करत असतो. संसर्ग मेंदूच्या ऊतींचा नाश करत असतो, ज्यामुळे मेंदूला गंभीर सूज येते आणि अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यू होत असतो. सामान्यतः हा अमिबा निरोगी मुलांमध्ये लक्ष्य करत असतो, परंतु लहान मुले आणि तरुणी याचे शिकार होऊ शकतात. हा अमिबा स्थिर, गरम आणि गोड्या पाण्यात वाढत असतो, त्यामुळे घाणेरड्या पाण्यात पोहणारे किंवा आंघोळ करणाऱ्यांना ह्या आजाराचा संसर्ग धोका जास्त असतो. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. ब्रेन ईटिंग अमिबाची लक्षणे या संसर्गाचा मृत्यूदर जास्त आहे, कारण यावर उपचार करणे फार कठीण असते. याची लक्षणे बॅक्टेरियल मोनोन्यूक्लिओसिस सारखी असतात, ज्यात डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलटी यांचा समावेश असतो. याची लक्षणे 1 ते 9 दिवसात दिसू शकतात. काही तासांपासून ते 1 दिवसाच्या आत याचे संसर्ग वाढू शकतात. आपण नद्या, स्थिर किंवा अशुद्ध पाण्यात पोहणे किंवा आंघोळ करणे शक्यतो टाळा. आपण जर पोहत असताना असाल तर नाकात क्लिप लावा आणि आपण विहीर आणि पाण्याच्या टाक्यांची योग्य स्वच्छता ठेवा. तसेच पाण्याच्या टाकीत आपण क्लोरिनीकरण करून घ्या, त्यामुळे आपण आजारापासून वाचू शकू.